नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव अंजलीला सांगत असतो की ताई, स्पेशल बेल मिळवून घेतली म्हणून मी इथे पोचू शकलो. तेव्हा अंजली म्हणते, अर्णव, अरे मग हे तुझ्याने शक्य होतं तर आधी तरी मिळवून घ्यायची ना स्पेशल बेल, उगाच आमच्या जीवाला घोर लावून दिलास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं बोलणं ईश्वरी ऐकत असते. तेव्हा अर्णव जोरातच म्हणतो, नाही ताई, मी इथे स्पेशल बेल मिळवून लगेच बाहेर येऊ शकतो. माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, या मला कुणालाच दाखवून द्यायच्या नव्हत्या, अगदी कुणालाच. म्हणून मी मामाला सांगून स्पेशल बेल घ्यायची नाही असं सांगितलं होतं. म्हणून मी 2 दिवस तुरुंगातच राहिलो, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे इथे मामा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचे पैसे भरायला आलेले असतात. तेव्हा ते डॉक्टरला बाजूला घेतात आणि म्हणत असतात की डॉक्टर, ह्या वेळेलासुद्धा अर्णव राजे शिर्के यांनी संजय देसाईंच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये भरलेत, हे तुम्ही कुणालाही सांगायचं नाही आहे. आधीसुद्धा अर्णवनेच सगळे पैसे भरले होते आणि आत्तासुद्धा इथे अर्णवनेच ऑपरेशनचे पैसे भरलेत, हे कुणालाही कळू द्यायचं नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजिबात काळजी करू नका, कुणालाही कळणार नाही की ऑपरेशनचे सगळे पैसे, हॉस्पिटलचं संपूर्ण बिल हे अर्णव राजे शिर्के यांनी भरले, हे मी कुणालाही सांगणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मामांनी इथे NGOचं नाव सांगायला सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पैसे जरी भरले असतील तरी राकेश खूपच जास्त आनंदी होतो आणि राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मामा, अहो, कुणालाही कळलं नसलं ना तरीसुद्धा मला कळलं की ऑपरेशनचे सगळे पैसे अर्णव राजे शिर्के याने भरलेत. पण कसं आहे ना मामा, शेवटीला आता कुणाला कळणार नाही आहे की पैसे कुणी भरलेत, पण या सगळ्याचा फायदा मी मात्र करून घेणार. आता मी सगळ्यांना सांगणार की हे पैसे मी भरलेत म्हणून आणि इथे सगळ्यांसमोर भाव खाणार. तेव्हा राकेश म्हणत असतो, पण जर त्या संजय देसाईचं, त्या इथे म्हाताऱ्याचं ऑपरेशन झालं आणि तो बरा झाला तर? मग तो बरा झाल्यानंतर अर्णवला या प्रकरणामध्ये मी कसं काय अडकवणार, असा विचार आता इथे राकेश करत असतो. अर्णव जर या प्रकरणामध्ये पुरता अडकायला पाहिजे तर तो म्हातारा गचकला पाहिजे. तो जर जगला तर अर्णवला या प्रकरणामध्ये अडकवणं कठीण होऊन जाईल, असं राकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते आणि ती इथे आता गणपती बाप्पाच्या समोर दिवा लावत असते. दिवा लावत असताना इथे आता जी काही माचीची काडी असते ती सारखी सारखी विझत असते. माचीची काडी विझत असल्यामुळे इथे आता अर्णव येतो, ईश्वरीच्या शेजारी बसतो आणि इथे आता माचीची काडी लावत असताना ती सारखी विझत असते म्हणून दोन्ही हात लावतो आणि ईश्वरीची मदत करत असतो. तेव्हा इथे अंजली आणि आकाश दोघेजणं बोलत असतात. ते इथे ईश्वरीकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये सुद्धा तिच्याबद्दल आता राग असतो, कारण ती वाटेल तसं इथे अर्णवला बोलत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पाच्या समोर दिवा लावण्यासाठी अर्णवने शेवटीला ईश्वरीची मदत केलेली असते. म्हणजे या राकेशने अर्णवला या प्रकरणामध्ये अडकवलं आहे. ईश्वरीचा इतका गैरसमज झाला आहे की ती अर्णवला वाटेल तसं बोलते, पण इथे अर्णवच्या मदतीशिवाय ईश्वरीचं पानसुद्धा हलत नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, गणूबाप्पा, माझ्या बाबांचं ऑपरेशन लवकरात लवकर होऊ दे. जर त्यांचं ऑपरेशन लवकर नाही झालं तर मी इथे अन्न आणि पाणी दोघांचाही त्याग करेन. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर याची काहीही गरज पडणार नाही आहे, तुझ्या बाबांचं ऑपरेशन लवकरच सुरू होईल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, गणूबाप्पा, आता मला जे करायचं आहे ते मी करेन, पण तुझी जी काही इच्छा असेल ना तसं तू कर. माझ्या बाबांचं ऑपरेशन नाही झालं तर मी जसं बोलली आहे मी तसंच करणार. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तुझा गणूबाप्पा तुझं नक्की ऐकेल, हे सगळं करायची वेळच येणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय, आम्ही दोघेजणं बोलतोय ना, मग तुम्ही मध्ये बोलू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सुद्धा तुझ्या गणूबाप्पाजवळ अधूनमधून बोलत असतो, म्हणजे तुझ्या एवढं नाही पण बोलत असतो मध्ये मध्ये, आणि तुझ्या गणूबाप्पानेच मला सांगितलं आहे की तुझे बाबा लवकरात लवकर बरे होणार आहेत म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, जर कुणी प्रार्थना करत असेल तर मध्ये बोलायचं नसतं, एवढंसुद्धा कळत नाही का? आणि ईश्वरी तिथून निघून जाते आणि ती मनामध्ये विचार करत असते की अर्णव सर नक्की आहेत तरी कोण. म्हणजे एका बाजूला
माझ्या बाबांच्या अंगावरती गाडी घातली आणि एका बाजूला इथे पूजेचा मान मलाच दिलाय, आरतीचा मान मलाच दिलाय, हे का बरं? तेवढ्यातच इथे ईश्वरी जात असताना अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते, का थांबू मी? काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तू माझ्याबद्दल जो काही विचार करतेस ना तो अत्यंत चुकीचा आहे. आणि हे बघ, तू काळजी करू नको, मी आता बाहेर आलो आहे, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही बाहेर आलात ना, तुम्ही इथे आहात हेच मला नकोच आहे. तुमची गरज नाही आहे मला आतापर्यंत मदत केलीत तीच खूप झाली. यापुढे मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे. तुम्ही जे काही केलेत ना ते माझ्या मनातून कधीही जाणार नाही आहे सर. म्हणजे ज्या वेळेला माझे बाबा तुमच्या गाडीच्या चाकाखाली आले ना, त्याच वेळेला आपली मैत्रीसुद्धा त्या गाडीच्या चाकाखाली आली आणि तीसुद्धा नष्ट होऊन गेली. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुझा माझ्याबद्दल जो काही गैरसमज झाला आहे ना तो मी लवकरच दूर करेन. मला खरं तर तुला खूप काही सांगायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सांगा ना सर, सांगा ना, काय सांगायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे आता अर्णव सांगू शकत नाही की राकेश हाच राजेश आहे म्हणून. त्याच्यामुळे तो इथे गप्प बसतो, कारण त्याला त्याच्या बहिणीचं आयुष्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी आत्ताच तुला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आहे, पण एक वेळ अशी नक्की येईल तेव्हा तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे ना तो दूर होईल. खरं काय खोटं काय हे सगळं तुला कळेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे बघ, आता तरी मी तुला एवढंच सांगेन की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. म्हणूनच मी बाहेर आलो आहे, कारण मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा जर तुम्ही असाल तर, पण तुम्ही हे जे काही बाहेर आलात ना, शेवटीला काय स्पेशल बेल मिळूनच बाहेर आलात ना. म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांचा माज आम्हाला दाखवलंच गरिबाला, म्हणूनच तुम्ही बाहेर पडलात. तेव्हा अर्णव म्हणतो, ते गरजेचं होतं, कारण मला बाहेर येऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जो काही माझ्याबद्दल गैरसमज आहे तो सुद्धा मला दूर करायचा आहे. आणि काळजी करू नको, तुझ्या बाबांचं ऑपरेशन व्यवस्थित होईल आणि ते लवकर बरे होतील. तुझं गणूबाप्पा आहे ना, ते ऐकेल तुझं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला सुप्रियाने फोन केलेला असतो. सुप्रिया म्हणते, अगं ईशू आहेस कुठे तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई काय झालं, तुझा आवाज का असा येतोय? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं ईशू, अर्ध्या तासामध्ये तुझ्या बाबांची सर्जरी सुरू होणार आहे. अगं तू लवकरात लवकर हॉस्पिटलला ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय? अगं पण आई पैसे? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं पैसे जमा झाले. तेव्हा ईशू म्हणते, कसे काय? तेव्हा सुप्रिया म्हणते, ईशू अगं असं काय करतेस तू? आता इतक्या ठिकाणी धावपळ केलीस ना, इतक्या NGOंना फोन केलेस, त्यांनीच कुणीतरी येऊन पैसे भरले वाटतं. तुझ्या बाबांची आता अर्ध्या तासामध्येच सर्जरी सुरू होणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई बघितलंस ना, गणूबाप्पाने लगेच ऐकलं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की बघितलंस मी सिंदूर, मी म्हणालो होतो ना, तुझं गणूबाप्पा लवकरच ऐकेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. तुझ्या बाबांची सर्जरीसुद्धा होईल आणि ते बरेसुद्धा होतील. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आणि तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे ना तो सुद्धा दूर होईल. हे घे प्रसाद घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको मला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, हा प्रसाद आहे, नाही म्हणू नकोस. माझ्यासाठी नाही, तुझ्या गणूबाप्पासाठी तरी घेऊ शकतेस ना. तेव्हा इथे अर्णव तिला आता प्रसाद देत असतो. तेव्हा ईश्वरी एकदम थोडासा प्रसाद घेते आणि तो आता घेऊन सरळ तिथून निघून जाते. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ठरवलेलं असतं, काही जरी झालं तरीसुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं, कारण अर्णवने काही केलेलंच नाही आहे. ज्याने गुन्हा केला आहे तो मात्र इथे आता चांगला असल्यासारखं नाटक करत असतो आणि इथे ईश्वरीला राकेशच चांगला वाटत असतो. जे लोक नाटक करतात त्याच्यावरती माणसांचा विश्वास बसतो आणि जे जेन्युइन असतात, जे खरे असतात, त्यांना सातत्याने आपला खरेपणा सिद्ध करावा लागत असतो. आणि तसंच काहीसं अर्णवच्या बाबतीत होतं आहे. पण अर्णवने ठरवलं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच राहायचं. तेव्हा इथे राकेश येतो आणि म्हणतो, काय झालं काकू, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो राकेशजी, सगळं काही ठीक आहे. अहो आता थोड्या वेळातच यांची सर्जरी सुरू होणार आहे. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, राकेशजी अहो तुम्ही खरं सांगू का, एकदम योग्य वेळेवरती आलात हो. आता इथे माझ्या भावाची सर्जरी सुरू होणार आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की 10 लाख रुपये जमा झालेसुद्धा आणि आता यांची सर्जरी सुरू होईल आणि ते लवकरात लवकर बरे होतील राकेशजी.
तेव्हा राकेश म्हणत असतो की खरंच सांगू का, अगदी गणपती बाप्पाचे खूप खूप आभार. आपण सगळेजण किती वाट बघत होतो काका लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून. म्हणजे अगदी माझीसुद्धा इथे प्रार्थना फळाला आली असं म्हणायला काही हरकत नाही. लवकरच आता इथे काका बरे होतील याचाच मलासुद्धा आनंद आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता हॉस्पिटलला पोचलेली असते. ती म्हणत असते की आई, अगं कसं झालं हे सगळं? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं असं काय करतेस? तू एवढ्या ठिकाणी प्रयत्न केलेस ना, त्यांनीच कुणीतरी पैसे येऊन भरले असतील NGOमधून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई अगं ते सगळं ठीक आहे, पण मी ज्या ज्या ठिकाणी गेले होते, ज्यांना फोन केले होते, त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की त्यांची NGO आपल्याला मदत करू शकत नाही म्हणून. कारण का? त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत म्हणून ते आपल्याला मदत करत नव्हते. मग अचानकपणे एवढे पैसे कसे काय बरं जमा झाले? तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो मी तुम्हाला काही NGOचे नंबर दिले होते मान्य आहे, पण म्हणून सगळा भार मी तुमच्या एकटीवरती टाकणार होतो का? सांगा बरं. मी माझे प्रयत्नसुद्धा सुरू ठेवले होते ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे म्हणजे राकेशजी, बाबांच्या ऑपरेशनचा खर्च हा सगळा तुम्ही केला आहेत? तुम्ही केली आहेत ही सगळी मदत? तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो मी नाही करणार तर कोण करणार? मी लोकांची इतकी मदत करतो, सगळ्या गरिबांना मदत मिळवून देतो आणि तुमच्या बाबांसाठी इथे आता संजय काकांसाठी मी एवढं करू शकत नाही का? अहो मिस तर केले ना हे सगळं. तेव्हा इथे आता राकेशने या सगळ्याचा फायदा स्वतःसाठी करून घेतलेला असतो. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की इथे राकेशने एवढी 10 लाख रुपयांची मदत केलेली आहे. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, राकेशजी खरंच म्हणजे तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय ना ते कुणीच केलं नसतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, खरंच राकेशजी तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचलेला आहे. तुमचे किती आभार मानू ना, खरंच मला काही कळतच नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, ईश्वरीजी अहो असं काय करताय? आता तुम्ही काय माझे आभार मानणार आहात का? मी काही कोणी लोक आहे का? परका आहे का मी तुमची मदत करणारच होतो. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, राकेशजी खरंच तुम्ही खूप मदत केली आहेत आम्हाला. हे शुद्धीवरती आले ना की आम्ही लवकरात लवकर कामाला सुरुवात करू आणि तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करून टाकू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला तर खूप आनंद होतो. म्हणजे इथे राकेशने मदत केली संजय काकांचाच जीव वाचवण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण त्याचे आभारसुद्धा मानत असतात. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आणि बघा ना ईश्वरीजी, तुम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेलात आणि इथे लगेचच तुमच्या बाबांना पैशांची मदत मिळाली, त्यांचं ऑपरेशन सुरू होणार आहे. तेव्हा नम्रता म्हणते, पण राकेशजी तुम्हाला कसं माहिती इशू दर्शनासाठी गेली आहे ती? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की त्याचा गणपती बाप्पांवरती किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे हे मला बरोबर माहिती आहे. म्हणूनच मी ओळखलं त्या गणू बाप्पांकडे नक्की प्रार्थना करण्यासाठी जातील. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी सांगते की अर्णव सर बेलवरती सुटलेत. तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं बेलवरती सुटला तो? आज तर कोर्ट बंद आहे ना. पण प्रेक्षकांनो, इथे राकेशला माहिती नाही आहे अर्णव कोण आहे ते. तर इथे मामा म्हणत असतात की अर्णव अजिबात काळजी करू नको. बरं झालं तू योग्य वेळेवरती मला हॉस्पिटलला जायला सांगितलंस. मी 10 लाख रुपये ऑपरेशनचे हॉस्पिटलमध्ये भरलेत आणि त्या डॉक्टरांना सांगितले की अर्णव राजशिर्केचं नाव कुठेही घ्यायचं नाही म्हणून NGO मार्फत मदत केली असंच तुम्ही सांगा आणि ऑपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करा. आत्तापर्यंत ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन सुरूसुद्धा झालं असेल. तेव्हा अर्णव इथे म्हणत असतो, थँक्स मामा, तू हे सगळं करतोयस. खरं सांगू का, अजून थोडा वेळ मिळाला असता ना तर मी सिंदूरच्या बाबांचं ऑपरेशन करण्यासाठी मी मोठ्यातला मोठा सर्जन इथे बोलावला असता. पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, अर्णव अरे इतक्या कमी गोष्टींमध्ये हे सगळं तू मॅनेज करतोयस, इतक्या कमी वेळेमध्ये, हीच मोठी गोष्ट नाही आहे का? अरे इतक्या प्रॉब्लेममध्ये आहेस तू, इतक्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये अडकला आहेस, तरीसुद्धा ईश्वरीला मदत करण्यासाठी हे सगळं करतोयस तू. हे सगळं का करतोयस? तुझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मामा, जिथे प्रेम असतं ना तिथे काही बघितलं जात नाही रे, तिथे वेळ काळ बघितला जात नाही, तिथे फक्त मदत करायची असते. तेव्हा मामा म्हणतात, खरं सांगू का, इथे ईश्वरीचा गैरसमज, राकेश तुला इथे ट्रॅपमध्ये अडकवतोय, एवढं सगळं असतानासुद्धा तू ईश्वरीची मदत करतोयस ना. अर्णव खरं सांगू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय, अगदी खूप.
अरे कोण करतं रे प्रेमासाठी हल्ली इतकं? कोणी करत नाही, पण तू करतोयस. आणि हे तू का करतोयस ना, हे सगळ्या जगाला मला ओरडून ओरडून सांगावंसं वाटतंय. का करतोयस? तर तुझं ईश्वरीवरती प्रेम आहे म्हणून. ती तुझ्यावरती संशय घेते तरीसुद्धा हे सगळं तू करतोयस का? तर प्रेम आहे म्हणून. आणि ते सुद्धा कुठल्याही निस्वार्थ भावनेने करतोयस. अरे हल्ली कोण करते एवढं सगळं? पण तरीसुद्धा मनामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेने हे सगळं तू ईश्वरीसाठी करतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा प्रेम केलंय ना, मग आता प्रेम केलंय तर ते निभवायला सुद्धा हवं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की खरंच सांगू का, मगाशी मी सिंदूरला सगळं सत्य सांगावंसं वाटत होतं की राकेश हाच राजेश आहे, पण मी कसं सांगू, माझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे ना. तेव्हा मामा म्हणतात, मग आता काय करायचं? तो राकेश जे काही करतोय ते सगळं सहन करायचं का? अर्णव म्हणतो, नाही मामा, राजेश भोसले आता संपला मामा, तो आता संपला. मामा म्हणतात, तू काय करणार आहेस? त्याला चारी बाजूने ट्रॅप करणार आहेस की काय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मामा, आता तेच करायची वेळ आलेली आहे. आता तर राजेशला काही करून द्यायचं नाही, त्याच्या न कळतच त्याला आता ट्रॅपमध्ये अडकवायचं, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर आलेले असतात. ते म्हणतात की मिसेस देसाई, लवकरात लवकर इकडे या. हे बघा, आता इथे संजय देसाई यांचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे, पण ऑपरेशन करत असताना खूपच जास्त ब्लड लॉस होऊ शकतो. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर इथे ब्लडची तयारी करा, कारण कसं आहे ना, त्यांचं ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप आहे आणि ते खूपच जास्त रेअर असतं. आमच्या इथे ब्लड बँकेमध्ये हे ब्लड ग्रुप अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता कुठून तरी लवकरात लवकर इथे ब्लडची आता अरेंजमेंट करा. त्यांचं ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप आहे. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की एवढं रेअर ब्लड ग्रुप आपल्याला आता कुठे मिळेल? तेव्हा अर्णवने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. अर्णव हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि अर्णव आपल्या मनामध्ये म्हणतो की ओ निगेटिव्ह हा तर माझा ब्लड ग्रुप आहे, माझं हे त्यांच्याशी मॅच होईल. म्हणजे आमचं ब्लड ग्रुप खूपच जास्त रेअर आहे, पण माझं आहे ब्लड ग्रुप ते, तर मदत केली पाहिजे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जातो आणि लवकरात लवकर मदत करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई आता काय करायचं राकेशजी? तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही नाही, मी तर रक्त देऊ शकत नाही ना त्यांना, कारण मी बी पॉझिटिव्ह आहे, मी कसं काय देऊ शकतो? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही राकेशजी, मी म्हणत होते की आता काय करायचं? ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप आपण कुठून मॅनेज करायचं? मी जे ब्लड बँकेमधून एक बॅग आणली होती ती तर आता त्यांना लागेल ना, पण ब्लड लॉस झाल्यानंतर एक आता ब्लड बँकेतून आपल्याला एक तरी पिशवी हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की काळजी करू नका, आपण काहीतरी करूया, आपण अरेंजमेंट करूया. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. इथे तर राकेशचं म्हणणं असतं की ऑपरेशन हे सक्सेसफुल होता कामा नये. जर ऑपरेशन नीट नाही झालं आणि म्हातारा गचकला तरच या सगळ्या प्रकरणामध्ये अर्णव फसेल, असा त्याचा प्लॅन असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की काय करू देवा, खरंच मला कळत नाही आहे, यांना बरं करण्यामध्ये इतक्या अडचणी निर्माण का होत आहेत? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, काहीतरी होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव धावत पळत येतो. अर्णव म्हणत असतो, एक मिनिट दादा, हे बघा मला ब्लड डोनेट करायचं आहे. कुठे करायचं? कुठे आहे तुमची ब्लड बँक? तेव्हा तुम्ही वरती जा, तिथे आमच्या हॉस्पिटलची ब्लड बँक आहे, तुम्ही तिथे जाऊन इथे आता ब्लड देऊ शकता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये असते. तिला वाटत असतं की आता मी काय करू? म्हणजे आता पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण ब्लडचा प्रॉब्लेम आलाच ना. आता इथे ओ निगेटिव्ह इतकं रेअर ब्लड ग्रुप आम्हाला कुठे मिळणार आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव वरती जाणार, तेवढ्यातच ईश्वरी तिथून येते. ईश्वरी तिथून आल्यानंतर अर्णव लगेचच तिथे खाली बसतो आणि आपला चेहरा लपवून ठेवतो, जेणेकरून ईश्वरीने त्याला बघू नये आणि तिचा काही गैरसमज होऊ नये. कारण अर्णव इथे आलेला असतो फक्त निस्वार्थ भावनेने तिची मदत करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे बसलेला असतो. तेव्हा ईश्वरीला भास होतो की इथे आता आजूबाजूला कुठे अर्णव आहे का, आणि ती मागे बघायला जाणार, तेवढ्यातच इथे अर्णव घाबरलेला असतो. त्याने आपल्या चेहऱ्यावरती आपला हात ठेवलेला असतो. इथे आता ईश्वरीला वाटत असतं की अर्णव तिच्याच कुठेतरी आजूबाजूला आहे, म्हणून ती आता इकडे तिकडे बघत असते आणि ती मागे वळून बघणार, तेवढ्यातच इथे आता अर्णव तिथून निघून जाणार असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये ईश्वरी खूपच जास्त रडत असते. ईश्वरी म्हणत असते की गणू बाप्पा, काहीही करा, पण माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं करा.
प्लीज गणू पप्पा प्लीज, तुमच्यासमोर हात जोडते, माझ्या बाबांना बरं वाटू दे. तर इथे प्रेक्षकांनो आता अर्णव मामांना म्हणत असतो की मामा काहीही झालं ना तरीसुद्धा आता राकेशला आपण काहीही करू द्यायचं नाही. आत्तापर्यंत त्याने जे काही केलं आहे ना त्याच्या या गोष्टींमध्ये आपण त्यालाच आता अडकवायचं आहे. तेव्हा मामा म्हणतात म्हणजे आता त्याला सगळ्याच बाजूने अडकवायचं का, त्याला ट्रॅप करायचं का चांगलं. तेव्हा अर्णव म्हणतो हो मामा आता ते करायची वेळ आली. आता राजेश भोसलेला काही करू द्यायचं नाही. आत्तापर्यंत त्याने खूप गुंडगिरी केली, आत्तापर्यंत त्याला जसं हवं होतं तसं तो करत होता ना, पण आता बास मामा, आता बास झालं. ताईला आपल्याला लवकरात लवकर त्या कारस्थानी माणसापासून दूर करायचं आहे आणि त्यासाठी आहे ना आपल्याला आत्तापासूनच सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे अंजलीचा फोन आलेला असतो राकेशला. अंजली म्हणत असते अहो लवकरात लवकर घरी या, घरी आहेत ना, काही माणसं आलेत, पोलीस आलेत, पोलीस. तेव्हा इथे आता चौकशीसाठी माणसं आली आहेत असं कळल्यानंतर इथे राकेश पूर्णपणे आता टेन्शनमध्ये येतो. तो म्हणत असतो काय, घरी चौकशी करण्यासाठी माणसं आली आहेत, पण कशासाठी, असं इथे राकेश म्हणत असतो आणि मनातल्या मनात घाबरलेला असतो.